नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गव्हाण विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी, वृक्ष लागवड व संवर्धनाचा जयघोष करीत रंगला रिंगण सोहळा। गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींच्या पालखी मिरवणुकीने पर्यावरण रक्षण व वृक्ष संवर्धनाचा जयघोष केला। विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अनंत शेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी तसेच ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख यांच्या शुभ हस्ते विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीसह पाना फुलांची आकर्षक सजावट केलेल्या पालखीचे पूजन करून विद्यार्थिनींनी डोईवर धारण केलेल्या तुळशी वृंदावने व इतर रोपांसह वृक्षदिंडी मार्गस्थ झाली। विशेष म्हणजे विद्यालयाच्या प्राचार्यांसह महिला अध्यापिकांनी पालखीचे प्रस्थान करताना डोईवर घेतलेल्या कलशांनी महिला वारकऱ्यांच्या पारंपरिक श्रद्धेस प्रतिकात्मक प्रतिसाद दिला। विठ्ठल रुक्मिणी त्याचप्रमाणे संत मेळा आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन व इतर रोपांच्या कुंड्या घेऊन वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाच्या घोषणांनी गव्हाण कोपर परिसर निनादून सोडला। विठ्ठल रुक्मिणीसह महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील व परंपरेतील संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखोबा, संत मीराबाई, संत कान्होपात्रा, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत सावतामाळी यांच्यासह अनेक संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीच्या माळा परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात व लेझिम पथकाच्या जयघोषात वृक्षदिंडीने संपूर्ण गव्हाण पंचक्रोशीत भक्तिमय आणि पर्यावरण पोषक वातावरण निर्मिती केली। ढोल ताशा, टाळ मृदंग व लेझिम पथकाच्या तालावर सर्व विद्यार्थी वृक्षदिंडीमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी झाले। सर्व शिक्षक वृंदाच्या सहभागाने वातावरण अधिक उत्स्फूर्त जल्लोष निर्माण झाला। विविध ठिकाणी वृक्षदिंडीचे व पालखीचे ग्रामस्थांनी विशेषतः महिला वर्गाने स्वागत करून भक्तिभावाने पालखीचे पूजन केले। विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेला रिंगण सोहळा प्राचार्यांसह महिला शिक्षकांची विद्यार्थिनींची लेझिम प्रात्यक्षिके आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। तर पालखी मिरवणूक मार्गावर विद्यार्थी, शिक्षक तसेच महिला शिक्षकांनी फेर धरून पारंपरिक फुगडी खेळत केलेला रिंगण सोहळाही लक्षवेधी ठरला। वृक्षदिंडीची सांगता विद्यालयाच्या प्रांगणात विठ्ठल रखुमाईच्या आरती आणि भजनांनी झाली। विद्यार्थ्यांच्या सुरेल आरती गायनाने व उपशिक्षिका संपदा म्हात्रे, उपशिक्षक प्रशांत परदेशी व विशांत ठाकूर यांच्या अभंग गायनाने भक्तिमय वातावरण निर्मिती झाली। या प्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अनंत शेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना ठाकूर, उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे, पर्यवेक्षिका शशिकला पाटील, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोयर, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख संजय उगले, गुरुकुल प्रमुख संदीप भोयर, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र म्हात्रे, सागर रंधवे, वरिष्ठ लेखनिक निलेश गोडे, लेखनिक चंद्रकांत मडवी, ग्रंथपाल महेश म्हात्रे, प्रमोद करावकर, शीतलकुमार म्हात्रे, विशांत ठाकूर, गणेश भोयर, सुरेश पारखे, प्रशांत परदेशी, चारुशिला ठाकूर, गीतांजली म्हात्रे, सारिका ठाकूर, उज्ज्वला म्हात्रे, वृषाली म्हात्रे, प्रतिज्ञा घरत, दर्शना माळी, संपदा म्हात्रे, माधुरी म्हात्रे, विद्या पाटील, संगणक शिक्षिका ज्योत्स्ना कोळी, सोनाली घरत, दर्शना भोईर तसेच राजेंद्र चौधरी, अर्चना पाटील, ॲडव्होकेट सुवर्णा किर्लोस्कर, करुणा तांडेल, जयराम सोनटके आदी ज्युनियर कॉलेज शिक्षक, दोन्ही शाखांचे सर्व शिक्षक व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र चौधरी, अर्चना पाटील, माणिक घरत व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुरेश पारखे यांनी लेझिम व झांज पथकाचे नेतृत्व केले। विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख हर्षला पाटील यांनी नियोजनबद्धपणे वृक्षदिंडीचे नेटके आणि आकर्षक आयोजन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सागर रंधवे सर यांनी केले। आवाज मुंबईचा चॅनलसह दर्शना माळी, गव्हाण कोपर, पनवेल।